Hello student. Our next point is theorem of perpendicular axis. तर ऑलरेडी स्टेटमेंट जे आहे ते मी लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर डायग्राम सुद्धा काढलेली आहे. ओके. तर सुरुवातीला आपण स्टेटमेंट समजून घेऊ. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिनर ऑब्जेक्ट. ओके. तर लॅमिनर ऑब्जेक्ट म्हणजेच काय की एखादं 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट जर असेल म्हणजे जसं रिंग आहे किंवा डिस्क आहे किंवा प्लेन सीट आहे. ओके. तर याला आपण म्हणू लॅमिनर ऑब्जेक्ट. तर अशा लॅमिनर ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आता हा लॅमिनर ऑब्जेक्ट आहे आणि या लॅमिनर ऑब्जेक्टच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारी ॲक्सिस म्हणजेच ओ झेड ही जी ॲक्सिस आहे ती या लॅमिनर ऑब्जेक्टला कशी आहे परपेंडिक्युलर. तर लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ॲक्सिस त्याला डिनोट करू आपण आय झेड. तर हा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट ॲन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे आय झेड. तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो इज द सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. ओके. त्या डायग्राममध्ये ओ एक्स आणि ओ वाय या दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस आहेत. म्हणजेच ओ एक्स ओ वायला परपेंडिक्युलर आहे आणि ओ वाय ओ एक्सला परपेंडिक्युलर आहे. तर लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. आता लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एक्स ॲक्सिस त्याला डिनोट करू आपण आय एक्स ना. आणि लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस त्याला डिनोट करू आपण आय वाय. ओके. The moment of inertia of this laminar object about an axis perpendicular to its plane म्हणजे Iz हा कसा असतो. So Iz is equals to sum of its moment of inertia म्हणजे sum of moment of inertia of the lamina about x axis Ix plus Iy म्हणजे about two mutually perpendicular axis. जो mi चा सम आहे तर तो म्हणजे असेल Iz. ओके. अँड ऑल द 3 ॲक्सिस बी कॉन्वर्ट म्हणजे हे ज्या तिन्ही ॲक्सिस आहेत त्या एकाच पॉईंटमध्ये काय होतात इंटरसेक्ट होतात. ओके. व्हेरी सिम्पल स्टेटमेंट आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट ॲन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू द सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस अँड ऑल दिस 3 ॲक्सिस बी कॉन्करंट. तिन्ही एकाच पॉईंटमध्ये काय होतात इंटरसेक्ट होतात. ओके. तर याला आपल्याला इझिली प्रूव्ह करता येईल. मग आता याचं प्रूफ आपल्याला बघण्यासाठी काय करावं लागेल की लॅमिनर ऑब्जेक्ट ही जी ॲक्सिस आहे ती परपेंडिक्युलर आहे ज्या लॅमिनरच्या प्लेनला. अगेन याच प्लेनमध्ये दोन ॲक्सिस ह्या म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस आहेत आणि या तिन्ही ॲक्सिस काय होतात एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. ओके. आता थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपण या लॅमिनाचा एक एलिमेंट कन्सिडर केला जसा अगोदर आपण थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसमध्ये कन्सिडर केला होता. तर एक एलिमेंट ज्याचं मास आहे डी आणि तो आहे पॉईंट पी वरती. ओके. त्याच्यानंतर आपण हा ओ पी जो आहे तो जॉईंट केलेला आहे. ओके. आता हा पी एम आणि पी एन हे दोन परपेंडिक्युलर काढले अलॉंग एक्स आणि वाय ॲक्सिस. ओके. तर अलॉंग एक्स ॲक्सिस ओ एम हे जी डिस्टन्स आहे ते असेल एक्स म्हणजेच पी एन सुद्धा काय होईल एक्स होईल. अलॉंग वाय ॲक्सिस ओ एन हे डिस्टन्स असेल वाय म्हणजेच पी एम सुद्धा काय होईल वाय होईल. ओके. तर हे डिस्टन्स हे जे आहे तर हे आपल्याला नोट करावं लागतं. ओके. सो परपेंडिक्युलर काढल्यानंतर काय करणार आपण दॅट इज अ ओ एम इक्वल्स टू पी एन इक्वल्स टू एक्स अँड ओ एन इक्वल्स टू पी एम इक्वल्स टू वाय. ओके. मग आता इनिशियली आपल्याला एलिमेंटचं मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करावं लागेल अबाउट झेड एक्स आणि वाय ॲक्सिस. आता एलिमेंटचं डिस्टन्स या झेड ॲक्सिस पासून किती आहे ओ पी. आता एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस झेड ॲक्सिस म्हणजेच काय की इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास इंटू स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके. सो moment of inertia
of element about z ॲक्सिस काय असेल तर तो असेल OP स्क्वेअर DM. मग आता लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड आउट करायचा असेल तर एलिमेंटच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला काय करणार आपण इंटिग्रेट करणार म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट z ॲक्सिस इज आता अबाउट z ॲक्सिस त्याला डिनोट केलं आपण IZ ना तर IZ असेल याचं इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर DM. ओके तर सिमिलरली एलिमेंटचा MI अबाउट दिस एक्स ॲक्सिस त्याच्यावरून लॅमिनाचा MI काढणार एलिमेंटचा MI अबाउट दिस वाय ॲक्सिस त्याच्यावरून लॅमिनाचा MI. ओके आता काय होईल की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंट about x axis is x axis पासूनचा डिस्टन्स काय pm स्क्वेअर. ओके सो दॅट इज अ pm स्क्वेअर इंटू dm. pm म्हणजेच काय y दॅट इज y स्क्वेअर इंटू dm. आता या एलिमेंटच्या MI ला इंटिग्रेट केलं तर तो होईल लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस x axis. सो MI ऑफ लॅमिना अबाउट x axis त्याला डिनोट केलं आपण Ix काय असेल तर इंटिग्रेशन ऑफ pm स्क्वेअर इंटू dm म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर इंटू dm. ओके आता सिमिलरली अबाउट दिस y axis का होईल MI ऑफ एलिमेंट अबाउट y axis. आता एलिमेंटचा डिस्टन्स किती आहे दॅट इज pn स्क्वेअर इथे लिहिणार आपण pn स्क्वेअर dm आणि pn किती आहे दॅट इज x स्क्वेअर dm. ओके MI ऑफ एलिमेंट अबाउट y ॲक्सिस तो डिनोट केलेला आपण IY ना याला इंटिग्रेट करा म्हणजेच काय होईल इंटिग्रेशन ऑफ pn स्क्वेअर dm वॉज टू इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dm. ओके व्हेरी इझी आपल्याला इझिली काय करता येईल की एलिमेंटच्या MI वरून लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस थ्री ॲक्सिस जो आहे तो इझिली काय करता येईल फाइंड आउट करता येईल हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके म्हणजे आता इथं आपल्याला काय मिळालं तर मोमेंट ऑफ इनर्शिया दिस लॅमिना अबाउट z ॲक्सिस IZ काय मिळाला IZ मिळाला इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर dm. Ix काय मिळालं इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dm. IY MI ऑफ लॅमिना अबाउट y ॲक्सिस काय मिळालं इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dm. ओके सुरुवातीला काय केलं आपण या लॅमिनाचा एक एलिमेंट ज्याचा मास dm आहे तो कन्सिडर केला ॲट अ पॉईंट P वरती. नंतर हा OP जॉईन केला pm आणि pn x आणि y ॲक्सिस वरती परपेंडिक्युलर काढला आणि त्याच्यामुळे हे जे डिस्टन्सेस आहे OM इक्वल्स टू pn x असेल ON इक्वल्स टू pm y असेल. त्यानंतर एलिमेंटचा MI फाइंड आउट केला अबाउट z ॲक्सिस त्याला इंटिग्रेट केलं त्याच्यावरून लॅमिनाचा MI मिळाला अबाउट दिस z ॲक्सिस दॅट इज IZ मिळाला OP स्क्वेअर dm. त्यानंतर एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस x ॲक्सिस तो काय मिळाला pm स्क्वेअर dm त्याला इंटिग्रेट केलं तर लॅमिनाचा MI तो होईल Ix तो मिळेल इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dm आणि अबाउट y ॲक्सिस IY काय मिळालं आपल्याला इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dm. ओके आता डायग्राममध्ये जो ट्रायंगल आहे तर कोणताही एक ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करता येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला पायथागोरस थेरम जो आहे तो यूज करता येतो. ओके सो फ्रॉम फिगर काय कन्सिडर करणार फ्रॉम फिगर इन ट्रायंगल OPM. ओके हा OPM जर आपण घेतला किंवा OPN सुद्धा आपण घेऊ शकतो. ओके आता याच्यामध्ये पायथागोरस थेरम जर आपण यूज केला ओके पायथागोरस थेरम यूज केला तर काय होईल OP स्क्वेअर इक्वल्स टू ओके OP स्क्वेअर इक्वल्स टू काय होईल OM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर. ओके सो इन ट्रायंगल OPM
find triangle OPM, that is a OP square equals to OM square plus MP square. ओके, MP किंवा याला आपण म्हणू PM स्क्वेअर, इथं आपण PM डिनोट केलं, that is PM square, both are same. Okay, so therefore OP square equals to OM म्हणजेच x म्हणजेच तो असेल equals to PM, so that is the x square, PM काय y square. आता या इक्वेशनला दोन्ही साईड आपण काय करणार, इंटिग्रेट आणि dm ला मल्टिप्लाय करणार. So integrating and multiplying by dm on both sides, at the integration of x square plus y square into dm. याला जर सेपरेट केलं तर इंटिग्रेशन ऑफ x square dm प्लस इंटिग्रेशन ऑफ y square dm. ओके, इंटिग्रेशन ऑफ OP square dm. आता OP square dm काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस लॅमिना अबाउट दिस z axis, याला लिहिणार आपण IZ. इंटिग्रेशन ऑफ x square dm काय, x square dm मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना अबाउट y axis, त्याला लिहिणार आपण IY. आणि इंटिग्रेशन ऑफ y square dm काय, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस लॅमिना अबाउट दिस x axis, त्याला लिहिणार आपण x. ओके, म्हणजेच that is the moment of inertia of this laminar object about an axis perpendicular to its plane is equals to the sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes, and all this lying into the same plane. ओके, तर एक्झाम मध्ये आपल्याला काय करायचं, स्टेटमेंट डायग्राम व्यवस्थित रिप्रेझेंट किंवा व्यवस्थित लिहायचा. त्याच्यानंतर एलिमेंट कन्सिडर करा ज्याचं मास डीएम असेल, हा एलिमेंट असेल या लॅमिनार ऑब्जेक्टचा, तो कन्सिडर केला आपण पॉईंट पी वरती. हा ओपी जॉईन करा, एक्स आणि वाय ॲक्सिस दोन परपेंडिक्युलर करा, हे डिस्टन्सेस डिनोट करा. एलिमेंटचा एम आय, त्याच्यावरून लॅमिनाचा एम आय अबाउट दिस थ्री ॲक्सिस फाइंड आउट करा, असं आपण इथं केलं. आणि कोणता एक ट्रायंगल घेऊन त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम जर यूज केला, हा थेरम जो आहे तो इझिली काय करता येईल, आपल्याला प्रूव्ह करता येईल. ओके, so this is a very easy. So thank you.